झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. धुळे शहरातील गल्ली क्रमांक 6 येथे कार पार्किंगच्या वादातून 2 जणांवर प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी समोर आली आहे. या घटनेत एक जण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार कार पार्किंग करण्याच्या कारणावरून विशाल खिवसरा आणि राहुल तारगे यांच्यात वाद निर्माण झाला. या वादाचं रूपांतर पुढे हाणामारीत झालं. यावेळी माधव साळुंखे, हरीश बडगुजर आणि दिलीप माळी या तिघांनी मिळून विशाल खिवसरा व राहुल तारगे याच्यावर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात विशाल खिवसरा गंभीर जखमी झाले असून त्यांना तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ कारवाई करीत संशयित आरोपी माधव साळुंखे, हरीश बडगुजर आणि दीपक माळी यांना ताब्यात घेतले. या प्रकरणी आझादनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे.